नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शनमधला जो LED जो पोर्शन असेल तो आज आपण डिस्कस करूया. तर वेळ न घालवता सुरुवात करू. चला बघा, LED जो असेल हा LED नेमका एक्झॅक्ट काय असतो तर तुम्हाला थोडं PN जंक्शन डायोड किंवा जेनर डायोड डिस्कस करताना आपण लक्षात आलाच असेल. ओके, हा एक सिंपल एक डायोड आहे, बरोबर आहे. मग हा जो डायोड असेल तर तो नेमका त्याचे ॲप्लिकेशन काय असेल किंवा तो कसा डिझाईन केला, त्याचं कन्स्ट्रक्शन काय असेल, वर्किंग काय असेल, या सगळ्या गोष्टी आपण आता वन बाय वन डिस्कस करूया. ओके, तर बघा नेमकं LED म्हणजे नेमकं काय होतं तिथून आपण एक सुरुवात करू. बघा, अँड LED इमिट्स लाईट वेन फॉरवर्ड बायस, म्हणजे याचा अर्थ काय की जो PN जंक्शन डायोड आपण वापरला ना, सेम लाईक दॅट. मग आता तुम्ही जर आठवत असेल ना, तुम्ही PN जंक्शन डायोड ज्यावेळी डिस्कस केला त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असेल. बघा, एक 3 डायोड मी तुम्हाला सांगतो फक्त. PN जंक्शन डायोड, एक असेल जेनर डायोड आणि दुसरा मी तुम्हाला म्हणेल LED. आता याचे जर तुम्ही ऑब्झर्व केले ना, त्या सगळ्या डायोडसाठी मी हे सगळे PN जंक्शन डायोडच आहे. पण त्याच्यामध्ये काय चेंज झाला सर? मग बघा, मी PN जंक्शन डायोडमध्ये काय केलं, फक्त हायली डोपिंग केली, बरोबर आहे. हायली डोपिंग केल्यामुळे काय तयार झाला, तो जनरल डायोड, बरोबर आहे. आता मी त्याच PN जंक्शन डायोडमध्ये थोडा काहीतरी चेंज करतो आणि तो चेंज असा करतो की तिथे मी काय करत होतो, इथं मी सिलिकॉन किंवा जर्मेनियमचं मटेरियल वापरत होतो, बरोबर आहे. आणि इथं मी काय करणार, आता सिलिकॉन आणि जर्मेनियमच्या ऐवजी दुसरं मटेरियल मी तिथं वापरणार आहे, बरोबर आहे. दुसरं मटेरियल वापरल्यामुळं त्याचा फंक्शन ऑटोमॅटिक चेंज झाला आणि तो फंक्शन जो चेंज झाला इट इज नथिंग बट LED लाईट इमिटिंग डायोड असेल. क्लिअर आहे, कळालं? हां, तर PN जंक्शन डायोड जो असेल तो आपण काय म्हणून वापरत होतो रे, स्विच म्हणून वापरत होतो. आता हा आपण काय म्हणून वापरणार आहे, एक लाईट म्हणून वापरणार आहे, बरोबर आहे. बघा त्याच्यामध्ये काय मग, हां सेकंड सेंटेन्समध्ये जर तुम्ही बघितलं, मेड फ्रॉम कंपाऊंड सेमीकंडक्टर्स लाईक गॅलियम आर्सेनाइड, बरोबर आहे. म्हणजे काय, मी तिथं काय वापरलं, आता गॅलियम आर्सेनाइड नावाचं मटेरियल वापरलेलं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर कलर ऑफ लाईट डिपेंड ऑन बँड गॅप एनर्जी, म्हणजे सरळ काय की तुम्ही LED बघितले, हे बघा तुम्हाला रँडम LED दिसतात. आता याचा कलर कुठून येतो तर तो डिपेंड जो असेल तो कशावर असेल, त्याच्या बँड गॅप, म्हणजे तुमच्या मटेरियलवर डिपेंड असेल की कुठल्या मटेरियलचा कलर असेल, सॉरी कोणता मटेरियल कोणता कलर देणार हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता पुढे गेल्यावर तुम्हाला हळूहळू कळेल. बघा त्यानंतर यूज इन, आता याचं ॲप्लिकेशन आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन देतो आहे. हा कुठं वापरला जातो, डिस्प्लेसाठी वापरतो आपण, इंडिकेटरसाठी वापरतो. असं बघितलं असेल तुम्ही, चार्जर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी इंडिकेटिंगसाठी आपण LED वापरतो, लाईटिंग असेल, बरोबर आहे, ऑप्टिकल कम्युनिकेशन असेल. क्लिअर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा काय करतो, लो पॉवर कन्झम्पशन डिव्हाइस आहे किंवा लो पॉवर कन्झम्पशन डायोड आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याची लाईफ कशी आहे, लॉंग लाईफ आहे. क्लिअर आहे. हां, तर हा असा एक प्रकारचा एक LED आपण डिस्कस करणार आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे, बघून घ्या. हा ॲनोड असेल, हा कॅथोड असेल, ही P साईड असेल, ही असेल N साईड, आपलं सिमिलर PN जंक्शन डायोडसारखं, बरोबर आहे. फक्त हा जो असेल लाईट इमिट करतोय, तयार करतोय, म्हणून इथं काय वापरलं आपण, याच्या आरोग्य त्याला बाहेर काढायचे. बाकी PN जंक्शन डायोडसारखा सिम्बॉल आहे. क्लिअर आहे. तर बघा आता याला आपण थोडं व्यवस्थित समजून घेऊ. हां, आता त्याच्या आधी थोडं मी महत्त्वाचं तुम्हाला आता डिस्कस केलं. बघा, मी मटेरियल जे वापरलं, बघा कोणकोणते वापरतो आपण, जसं गॅलियमचं मटेरियल वापरलं. क्लिअर आहे. जसं मी म्हणू शकतो इंडियम गॅलियम नायट्राइड जे असेल किंवा कलरवर डिपेंड आहे. समजा मी कोणत्या, हे बघा हा ब्ल्यू कलर असेल, हा ग्रीन कलर असेल, हा व्हाईट कलर असेल, बरोबर आहे. आता लाईट ॲल्युमिनियम इंडियम फॉस्फेट असेल किंवा या 3 कलरसाठी आपण हा मटेरियल वापरत असतो आणि या पुढच्यासाठी हा गॅलियम आर्सेनाइड मटेरियल वापरत असतो. कोणता, ऑरेंज लाईट असेल, रेड असेल, येलो असेल. क्लिअर आहे. हां, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला म्हटलं होतं PN जंक्शन डायोडमध्ये आणि LEDमध्ये नेमका एक्झॅक्ट फरक काय होता, तर सर मी त्याचं मटेरियल चेंज केलं. मग नेमकं ॲक्च्युअल काय होत असेल, बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही डायग्राम बघितली ना, तुम्हाला लक्षात येईल. आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन जो असेल, आपण त्यात डिस्कस करताना 2 बँड असतात. एक असतो कंडक्शन बँड आणि दुसरा असतो कोणता रे, व्हॅलन्स बँड, बरोबर आहे. मग व्हॅलन्स बँडमधून जर एखाद्या इलेक्ट्रॉन्सला आपण एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन्स कुठे जात असतो, कंडक्शन बँडमध्ये. बघा इथं तुम्हाला लक्षात येईल. आता इथं हे बघा, हे इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन्सला एनर्जी दिल्यानंतर हे बघा ते कुठे गेले, कंडक्शन बँडमध्ये. आणि ज्यावेळेस हे कंडक्शन बँडमध्ये जातात ना, त्यावेळेस ते काय होतील रे, फ्री इलेक्ट्रॉन्स होतात. काय होतात, फ्री. आणि ही जी जागा असेल, बरोबर आहे, ही जी इलेक्ट्रॉन्स उठून गेल्यानंतर जी जागा राहते त्याला म्हणतो आपण होल्स म्हणत असतो. क्लिअर आहे, कळालं? आता तुम्हाला इमेज थ्रू व्यवस्थित कळालं असेल. मग व्हॅलन्स बँडमधून मला कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी आपण एनर्जी देतो, म्हणजे इंडक्टली त्याला आपण काय केला होता, असा सप्लाय देईल, बरोबर आहे. हां, असा आपण जो डायोड वापरतो, आपण म्हटलं ना हा LEDचा सिम्बॉल आहे, त्याला आपण काय करतो, असा एक्सटर्नल सप्लाय देतो, सोर्स देतो. हा सोर्स देणं म्हणजे त्याला एक एनर्जी देणं, आणि याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असेल मग ते काय होणार, कंडक्शन बँडमध्ये जाणार आणि कंडक्शन बँडमध्ये काय झाल्यावर फ्री होणार. पण इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा, सिमिलर असं कुठं होतं तरी PN जंक्शन डायोडमध्ये, बरोबर आहे. मग सर याच्यामध्ये चेंज काय झाला, तुम्ही जर बघितलं तर हा कंडक्शन बँड आहे आणि हा कोणता आहे रे, व्हॅलन्स बँड आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळेस व्हॅलन्स बँडमधून ज्यावेळेस कंडक्शन बँडमध्ये जातो, बरोबर आहे. आता एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की PN जंक्शन डायोडमध्ये पण असंच होतं. पण याच्यात काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये मटेरियल चेंज केल्यामुळं ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन्स इथून इथपर्यंत जातो, बरोबर आहे, तो काही ना, आणि वापस परत ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स येणार त्यावेळेस तो काही ना काही एनर्जी रिलीज करत असतो.
बरोबर. काय म्हणणार तो, काही काही एनर्जी रिलीज करतो आणि ती एनर्जी जी रिलीज करतो ते कशाच्या फॉर्ममध्ये करतो रे, फोटॉनच्या फॉर्ममध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज लाईट. काय म्हणतो आपण त्याला, लाईट. मी जस्ट तुम्हाला फक्त एक ओळख दिली. आता तो आपण ती डिस्कस करणारच आहे वन बाय वन. क्लिअर कळालं, थोडा पिक्चर क्लिअर झाला असेल की हे इलेक्ट्रॉन जे असतात तो कंडक्शनमधून कुठे व्हॅलन्समधून कुठे जातात, कंडक्शनमध्ये, किंवा जेव्हा आपण त्याला एक्सटर्नल एनर्जी देणार तेव्हा. ओके. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स रिटर्न येतात त्यावेळेस ते काय करतात, एनर्जी रिलीज करत असतात आणि ती एनर्जी जी रिलीज केली जाते त्याला म्हणतो आपण फोटॉन. हे एलईडीमध्ये घडत असतं. कसं काय ते स्टेप बाय स्टेप आता आपण डिस्कस करूया. बरोबर आहे. बघा त्याच्यामध्ये हाऊ डज ॲन एलईडी वर्क्स, एलईडी कसा वर्क करतो हे तुम्ही थोडं रीड करून घ्या. आपण तुम्हाला थोडं वन बाय वन तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करून सांगतो. ओके. बघा सुरुवातीला आपण त्याचं कन्स्ट्रक्शन डिस्कस करू. नेमकं कन्स्ट्रक्शन जे असेल किंवा एलईडी कसा बनला हे आपण त्याला थोडा अगोदर डिस्कस करूया. बघा इथं जर तुम्ही बघितलं कन्स्ट्रक्शनमध्ये तर याला आपण इम्पॉर्टंट म्हणजे काय रे, सेमीकंडक्टर मटेरियल वापरत असतो. बरोबर आहे. हां, सेमीकंडक्टर मटेरियल वापरताना आपण त्याचे 3 लेअर बनवले. बरोबर आहे. हे इथं तुम्ही इथेच असेल एन टाईप, दुसरं असेल ॲक्टिव्ह रिजन, तिसरं कोणतं असेल पी टाईप. बरोबर आहे. असे 3 रिजन आपण त्याच्या बनवलेलं आहे, 1, 2 आणि 3. क्लिअर आहे. हे त्याचं कन्स्ट्रक्शन असेल. बरोबर आहे. दिस 3 लेयर्स आर डिझाईन वन बाय वन वेअर टॉप रिजन इज पी रिजन. टॉपला कोणती असेल रे, पी रिजन. त्यानंतर द मिडल रिजन इज ॲक्टिव्ह अँड फायनली द बॉटम रिजन इज एन टाईप. बरोबर. मिडल कोणती असेल, ॲक्टिव्ह रिजन, आणि कोणती असेल, एन टाईप असेल. हां, the 3 regions of semiconductor materials can be observed in the construction. In the construction, p-type region include holes and n-type region include electrons, whereas active region include both holes and electron. बरोबर आहे. p type मध्ये काय असणार आहे, होल्स. ॲक्टिव्हमध्ये दोघंही कॉम्बिनेशन असेल आणि एन टाईपमध्ये कोणते असेल, इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. आता हे फक्त कन्स्ट्रक्शन समजून घ्या. हा वर्क कसा करतो मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके. त्यानंतर वेन व्होल्टेज इज नॉट अप्लाइड टू द एलईडी, जर समजा हा एलईडी जो असेल मी तुम्हाला जस्ट आता सांगितलं त्याला जर व्होल्टेज मी दिला नाही, देन देअर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स, सो दे आर स्टेबल. याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स असेल, मी तुम्हाला म्हटलं ना इलेक्ट्रॉन्सला आपण एनर्जी दिली की तो व्हॅलन्समधून कंडक्शनमध्ये जातो, तर तसा काहीच प्रकार घडणार नाही. कधी जर समजा आपण त्याला बाहेरून एक्सटर्नल सप्लाय किंवा व्होल्टेज दिला नाही तर. ओके. वन्स द व्होल्टेज इज अप्लाइड देन द एलईडी विल बी फॉरवर्ड बायस. म्हणजे ज्यावेळेस मी व्होल्टेज देणार त्यावेळेस तो काय होतो, एलईडी फॉरवर्ड बायसमध्ये जात असतो. क्लिअर आहे. हां. सो इलेक्ट्रॉन्स इन एन रिजन अँड होल्स पी रिजन्स विल मूव टू ॲक्टिव्ह रिजन. बरोबर आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक्झॅक्ट लक्षात घ्या. जर समजा मी हे इलेक्ट्रॉन्स असेल, बरोबर आहे, ह्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय केलं, जर एक्सटर्नल सप्लाय दिला, बरोबर आहे, किंवा एलईडीला आपण एक्सटर्नल सप्लाय किंवा व्होल्टेज दिला, काय होतं, हे इलेक्ट्रॉन जे असतात ते काय होतात, मूव टू ॲक्टिव्ह रिजन. बरोबर. कुठं जाणार ते, मूव टू ॲक्टिव्ह रिजन. अँड दिस रिजन इज ऑल्सो नोन ॲज डिप्लेशन रिजन. बरोबर. काय म्हणतो आपण त्याला, डिप्लेशन रिजन. आपण म्हणतो ना त्याला की आपण एक पी टाईप काढला होता, एन टाईप काढला, दोघांच्या मध्ये काय करत असते, डिप्लेशन रिजन. बरोबर आहे. आता because the charge carrier like holes include positive charge where electrons have negative charge, light can be generated through the recombination of polarities. म्हणजे काय होतं माहिती आहे का, इथं जे होल्स आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या दोघांचं काय होत असतं, त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होत असतं ॲक्टिव्ह रिजनमध्ये. आणि ते रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामधून लाईट इमिट होत असते. काय होत असते, लाईट काय त्याला म्हणतो आपण, फोटॉन इमिट होणे. बरोबर आहे. आता कसं काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा अजून तुम्हाला कन्स्ट्रक्शन जे असेल तर अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपण काय असतं, इथे एक मेटल फिल्म कनेक्शन केलं असतो, इथं सुद्धा एक मेटल फिल्म कनेक्शन केला असतो आणि ॲक्च्युअलमधून तुम्हाला सेंटरमधून असं काय असतो, लाईट इमिट होताना दिसतो. आणि जी खालची लेअर असते त्याला म्हणतो आपण गोल्ड फिल्म कॅथोड कनेक्शन. क्लिअर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, हां ही डायग्राम तुम्ही बघून घेऊ शकता. बघा इथं बघा, इथं ॲक्टिव्ह रिजन आपण म्हटलं, इथं रिकॉम्बिनेशन व्हायला लागलं, त्याचं क्लिअरली कळालं. हा अशा प्रकारचे जर रिकॉम्बिनेशन होतं, ही पी टाईप आणि एक असेल तुमची एन टाईप असेल, आणि अशा प्रकारे त्याच्यामधून काय होतात, लाईट इमिट होतात. बरोबर आहे. क्लिअर आहे. हां. त्यानंतर शॉर्टमध्ये जर पाहिजे असेल अजून तुम्हाला कन्स्ट्रक्शन मी जे दिलं आहे बघा, तुम्हाला डायरेक्ट सिंपल एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला जर शॉर्टमध्ये पाहिजे असेल तर इथे तुम्ही बघू शकता. बघा पी इट हेवीली डोप पी टाईप सेमीकंडक्टर एक्सेस होल्स, एन टाईप सेमीकंडक्टर एक्सेस इलेक्ट्रॉन्स आर जॉईन. ॲक्टिव्ह रिजन म्हणजे डिप्लिशन रिजन जे असेल, द एरिया वेअर पी आणि एन मटेरियल मीट, म्हणजे काय, ॲक्टिव्ह रिजन जे असेल किंवा त्याला आपण डिप्लिशन रिजन जी म्हणतो, त्याच्यामध्ये काय होत असतं, पी टाईप आणि एन टाईप मटेरियल काय होतात, एकमेकाला मीट होतात. रिस्पॉन्सिबल फॉर लाईट इमिशन, लाईट इमिशन म्हणजे लाईट इमिट करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात. बरोबर आहे. सबस्ट्रेट जे असेल तर सेमीकंडक्टर लेअर आर प्लेस ऑन द रिफ्लेक्टिव्ह बेस टू डायरेक्ट लाईट अपवर्ड. बरोबर आहे. हे बघा तुम्हाला म्हटलं खालची लेअर जे असते याला काय म्हणतो असतो आपण, सबस्ट्रेट म्हणत असतो. क्लिअर आहे. हां. epoxy lens, the transparent plastic capsule protect the junction and act the lens, focusing light and reducing internal reflection. म्हणजे सर काय समजा हे जे असेल इपॉक्सी लेन्स आपण वगैरे त्याला म्हणत असतो. बरोबर आहे. आता हे जे इपॉक्सी लेन्स वगैरे याचं काय काम असतं की समजा तुमचा लाईटचा जो फोकस असेल, बरोबर आहे, फोकस किंवा जे काय म्हणतो आपण इंटेन्सिटी जी असेल ती प्रॉपर एक लेन्समधून तुम्हाला भेटली पाहिजे. बरोबर. त्यानंतर असते लीड, तो लॉंगर लीड इज कॅथोड सॉरी ॲनोड अँड शॉर्टर लीड इज, म्हणजे सरळ काय असतात, जे एलईडी तुम्हाला मी पुढे गेल्यावर इमेज दाखवतो बघा, वाटलंच तर लक्षात येईल. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला 2 लेयर असतात. हे बघ,
हे जे दोन टर्मिनल असतात, एक लॉंग असतो आणि कसा असतो शॉर्ट, बरोबर आहे. तर लॉंग आणि शॉर्ट जो असेल तर त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की त्याच्यामध्ये ॲनोड कोणता आहे आणि कॅथोड कोणता आहे, बरोबर आहे. मग काय म्हटलं त्यांनी, लॉंगरवाला जो असेल तो ॲनोड असतो प्लस आणि शॉर्टरवाला कोणता असतो कॅथोड असतो. ओके, त्यानंतर आता हा एक्झॅक्ट वर्क कसा करतो ते आपण आता एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे लक्षात येईल बघा. तो वर्किंग प्रिन्सिपल ऑफ लाईट इमिटिंग डायोड इज बेस्ड ऑन द क्वांटम थिअरी. खूप इम्पॉर्टंट आहे आणि फ्युचरमध्ये या वर्डला खूप डिमांड येणार आहे, बरोबर आहे. क्वांटम थिअरी ही इन फ्युचर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, क्लिअर आहे. तर क्वांटम थिअरी सेज दॅट वेन द इलेक्ट्रॉन्स कम्स ड्रॉप फ्रॉम अ हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, देन द एनर्जी इमिट्स फ्रॉम द फोटॉन, बरोबर आहे. म्हणजे सरळ तुम्हाला मी म्हटलं ना की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जे असाल, बरोबर, मी तुम्हाला म्हटलं ना की व्हॅलेन्स बँडमधून कुठे गेले ते कंडक्शन बँडमध्ये, बरोबर आहे. व्हॅलेन्स बँडमधून कुठे गेले कंडक्शन बँडमध्ये, आणि ज्यावेळेस ते वापस रिटर्न येणार आहे हायर लेवल टू लोअर लेवल, त्यावेळेस ते काही ना काही एनर्जी रिलीज करत असतात, बरोबर. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की समजा आपलं झाड जो असेल, बरोबर ना, झाडाचा डिंक वगैरे जसं झाड रिलीज करत असतं, क्लिअर आहे. तसं तुमचा जो इलेक्ट्रॉन्स असेल तो ज्यावेळेस कंडक्शनमधून व्हॅलेन्समध्ये वापस येणार आहे, बरोबर. ही एक सायकल असते अशी, बरोबर आहे. व्हॅलेन्समधून आपण एनर्जी दिली तो वर जाणार, बरोबर आहे. त्यानंतर तो परत ज्यावेळेस रिटर्न येतो त्यावेळेस तो काही ना काही एनर्जी रिलीज करत असतो, आणि ती एनर्जी रिलीज करत असतो तो कशाच्या फॉर्ममध्ये करतो रे, फोटॉनच्या, किंवा त्यालाच म्हणतो असतो आपण लाईटच्या फॉर्ममध्ये, क्लिअर आहे, कळालं. हां, द फोटॉन एनर्जी इज इक्वल टू एनर्जी गॅप बिटवीन टू एनर्जी लेवल, बरोबर आहे. मग आता ही फोटॉन लेवल जी असेल ती कशावर डिपेंड असेल की एनर्जी गॅप बिटवीन टू एनर्जी लेवल, हायर अँड, याला म्हणतो आपण हायर एनर्जी लेवल, याला म्हणतो आपण लोअर एनर्जी लेवल. याच्यात मधला जो एनर्जी लेवलचा जो गॅप असेल त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती लाईट देणार, बरोबर. इफ पी एन जंक्शन डायोड इन द फॉरवर्ड बायस, देन द करंट फ्लो थ्रू द डायोड. पी एन जंक्शन डायोड जर असेल, बरोबर आहे, तिथे सिलिकॉन जर्मनी वापरला, तिथे काय होत असतं, करंट फ्लो होत असतो, तिथे लाईट इमिट करणार आहे का नाही, बरोबर. द फ्लो ऑफ करंट इन द सेमीकंडक्टर कॉज बाय द फ्लो ऑफ होल्स इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द करंट अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट, क्लिअर आहे. हेन्स देअर विल बी रिकॉम्बिनेशन ड्यू टू फ्लो ऑफ डिस्चार्ज कॅरियर्स. मी तुम्हाला म्हटलं होतं ना आता अगोदर की त्याच्यामध्ये काय होतं, ॲक्टिव्ह रिजनमध्ये रिकॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होत असतं, बरोबर आहे. आता हे खाली जर तुम्ही बघितलं तर सिमिलर परत तेच तुम्हाला दिलेलं आहे, क्लिअर आहे. हां, आणि त्याचं फायनल जर इक्वेशन तुम्ही बघितलं काय येईल, हा तुम्हाला त्याचा फायनल इक्वेशन दिलेला आहे. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर हां, हे बघा तुम्हाला वर्किंग जे असेल तुम्हाला इथं लक्षात येईल, ही डायग्राम बघितल्यानंतर बघा. हां, इथं जे असेल बघा, ज्यावेळेस होल्स आणि इलेक्ट्रॉन्स हे बघा, इथं ज्याचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस बघा, हे बघा पी टाईप मटेरियल करून जातो, एक होल्स आणि एक इलेक्ट्रॉन ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस त्याच्यामधून कशी लाईट तयार होते, बरोबर आहे. हे असेल तुमचे ॲक्च्युअल ॲनिमेटेड डायग्राम, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, बरोबर. ज्यावेळेस हे दोघांचं रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस त्याच्यामधून काय तयार होती, लाईट इमिट होत असते, क्लिअर कळालं. अपेक्षा करतो की तुम्हाला वर्किंगसुद्धा कळालेली असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. हां, मी तुम्हाला परत इथे शॉर्टमध्ये वर्किंगसुद्धा दिलेली आहे, तुम्हाला शॉर्टमध्ये पाहिजे तुम्ही समजून घेऊ शकता बघा. पेन पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द ॲनोड साईड अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू द एन साईड, देन LED बिकम फॉरवर्ड बायस, म्हणजे LED कुठे जाणार, फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये जाणार. आता कॅरियर्स मायग्रेशन म्हणजे काय, कॅरियर्सचं जे ट्रान्सफरेशन होतं कसं होतं बघा, इलेक्ट्रॉन्स इन द एन रिजन अँड होल्स इन द पी रिजन आर पुश टुवर्ड द जंक्शन. कुठं होतं ते पुश टुवर्ड द जंक्शन. आता आपल्याला माहिती आहे की दोघांमध्ये एक जंक्शन असते, ते जंक्शनकडे ते पुश केले जातात होल्स, आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, आणि ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन होतं त्याच्यापासून काय तयार होतो, फोटॉन किंवा लाईट तयार होतं, बरोबर आहे. आता रिकॉम्बिनेशन जर बघितलं तर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम द कंडक्शन बँड अँड, हे बघा, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम द कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड. मी तुम्हाला म्हटलं ना कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड इन द ॲक्टिव्ह रिजन रिकॉम्बिनेशन विथ होल्स, बरोबर. आणि ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस त्याच्यापासून काय तर होतो, लाईट इमिट होत असतो, बरोबर. दिस रिकॉम्बिनेशन रिलीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. मी तुम्हाला म्हटलं ना तो एनर्जी काय करतो, रिलीज करतो कशाच्या फॉर्ममध्ये रे, फोटॉनच्या. तर तुम्हाला हा एप्सलॉंग जे असेल एफ तुम्ही फॉर्म्युला बघून घेऊ शकता, बरोबर आहे. इफ द सेमीकंडक्टर मटेरियल हॅज डायरेक्ट बँड गॅप, दिस एनर्जी इज इमिटेड ॲज व्हिजिबल ऑर इन्फ्रारेड लाईट, बरोबर. म्हणजे तुम्हाला जी लाईट असेल ती कशी असेल आता विजिबल असते, क्लिअरली कळालं. ओके, त्यानंतर नेक्स्ट. हां, आता इम्पॉर्टंट पॉईंट बघा, तुम्हाला ॲडव्हान्टेज जे असेल, आता याचे ॲडव्हान्टेज काय काय असतात हे तुम्हाला एक्झाममध्ये 100% लिहायचं आहे, बरोबर. जेणेकरून तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. बघा आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं द कॉस्ट, तर तुम्ही बघितलं LED ची कॉस्ट जी असेल ती काय असते, जनरली खूप कमी आहे, बरोबर आहे. हां, त्यानंतर बाय युझिंग LED इलेक्ट्रिसिटी इज कंट्रोल. आता इलेक्ट्रिसिटी कंट्रोलमध्ये सर इलेक्ट्रिसिटी हा त्याची पॉवर कन्झम्पशन खूप लेस असेल, त्याच्यामुळं साहजिकच आहे की आपला यूज कमी होतो, बरोबर. म्हणजे सेव्ह होणार. द इंटेन्सिटी ऑफ LED डिफर विथ द हेल्प ऑफ मायक्रो कंट्रोल, बरोबर. म्हणजे आपण त्याला मायक्रो कंट्रोलच्या साहाय्याने कंट्रोलसुद्धा करू शकतो. पुन्हा लॉंग लाईफ आहे, एनर्जी इफिशियंट आहे, नो वार्म अप पिरियड आहे, बरोबर आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे रफ अँड टफ पण आहे व्यवस्थित आहे, बट डझंट इफेक्ट ॲट एनी कोल्ड टेम्परेचर. त्याचा काही इफेक्ट होणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काही गॅस वगैरे त्याचा काही इफेक्ट असतो का नाही. ओके, डायरेक्शनल आहे, बरोबर आहे. कलर रेंडरिंग म्हणजे वेगवेगळे कलर आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. इन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे आणि कंट्रोलेबलसुद्धा आहे. हे ॲडव्हान्टेज आहे ते जस्ट लक्षात ठेवा, एक्झामसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट, बरोबर आहे.
आता डिसॲडव्हान्टेज ऑफ द इमिटिंग डायोड असतं, समजा तुम्हाला जर कलरिंग वगैरे बाकीच्या गोष्टी चेंज करायला त्या हिशोबाने तुम्हाला प्राईस वगैरे त्या हिशोबाने तुम्हाला व्हेरिएबल होऊ शकते, बरोबर आहे. त्यानंतर टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी असेल, बरोबर आहे. त्यानंतर टेम्परेचर डिपेंडंट असेल, लाईट क्वालिटी असेल, बरोबर ना, इलेक्ट्रिकल पोलॅरिटी असेल, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी असेल, इफिशियन्सी ड्रॉप असेल, इम्पॅक्ट ऑफ इन्सेट असेल, हे सुद्धा डिसॲडव्हान्टेज तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल, बरोबर आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे काय ॲप्लिकेशन, जर तुम्ही बघितली तर काय बल्ब इन होम्स असेल, इंडस्ट्री असेल, अजून जर तुम्ही बघितलं मोटरसायकल आणि कारचा तुम्ही लेटेस्ट जर बघितलं असेल सगळं काय आलं तर तुमच्या LED आलं, बरोबर आहे. आणखी मोबाईल फोन असेल, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी ज्या असेल त्या ॲप्लिकेशन ऑफ LED तुम्ही बघितलेल्या आहेत. क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर मी काय केलं मुद्दामून तुम्हाला की हा जर तुम्हाला टॉपिक कळाला असेल तर तुम्हाला त्याच्यावर रिलेटेड काही मुद्दामून काही स्पेसिफिक क्वेश्चन्स दिले, जेणेकरून तुम्हाला कितपत कळालं किंवा तुम्हाला अजून किती त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किती रीड करण्याची गरज तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, व्हॉट इज LED, बरोबर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता LED काय आहे? सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट इमिट लाईट वेन इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू इट, म्हणजे त्याच्यामधून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळेस त्याच्यामधून काय तयार होणार? लाईट तयार होणार, बरोबर आहे. व्हॉट इज द LED, व्हॉट इज द लाईट इमिटिंग डायोड यूज फॉर, आता सर्व त्याचे ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर व्हॉट डू LED वर्क्स, हाऊ डू LED वर्क्स, LED कसा वर्क करतो तुम्हाला सांगितलं ना आता की LED वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, हा लक्षात ठेवा. तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रोल्युमिनेसन्स, बरोबर आहे. ऑन पासिंग अ करंट थ्रू अ डायोड मायनॉरिटी चार्ज कॅरियर अँड मॅजॉरिटी चार्ज कॅरियर रिकॉम्बाईन, म्हणजे तुम्हाला म्हटलं ना होल्स आणि इलेक्ट्रॉनचं काय होतं रे, रिकॉम्बिनेशन होतं ॲट जंक्शन. ऑन रिकॉम्बिनेशन्स एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ फोटॉन, एनर्जी त्यावेळेस एनर्जी काय होती त्याच्यामध्ये रिलीज होती, ती कशाच्या फॉर्ममध्ये होती? फोटॉनच्या. ॲज द फॉरवर्ड व्होल्टेज इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ द लाईट इन्क्रीज अँड रिचेस ॲट मॅक्झिमम, बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट इज द इलेक्ट्रोल्युमिनेसन्स, बरोबर आहे. मी तुम्हाला म्हटलं ना हे आता की ज्याच्या प्रिन्सिपल चालतो त्याचा अर्थ काय होतो? इज अन ऑप्टिकल फेनॉमेनॉन अँड इलेक्ट्रिकल फेनॉमेनॉन वेअर मटेरियल इमिट्स लाईट इज रिस्पॉन्सिबल टू इलेक्ट्रिक करंट, म्हणजे काय सरळ तुम्ही इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर त्याच्यापासून काय मिळणार तुम्हाला? लाईट मिळणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनेसन्स. ओके. त्यानंतर पुढचा आहे बघा, व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ LED. आता हे सांगायची गरज नाही, बरेच ॲडव्हान्टेज आपण बघितले. पॉवरलेस कन्झ्युम करतो, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशनल व्होल्टेज म्हणजे सर्वच त्याला व्होल्टेज लो लागणार आहे, नो वॉर्म अप टाईम असेल, म्हणजे बरेच काही ॲडव्हान्टेज आपण त्याचे जस्ट डिस्कस केलेले आहे. ओके. त्यानंतर काही MCQ सुद्धा आपण दिले, ते तुम्ही बघू शकता. LED स्टँड फॉर, किती सिंपल आहे बघा, म्हणजे एक्झामसाठी तुम्हाला जर आलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. लाईट इमिटिंग डायोड असेल. LED वर्क्स ऑन द प्रिन्सिपल, कोणत्या करतो म्हटलं आता? इलेक्ट्रोल्युमिनेसन्स. ओके, लक्षात ठेवा. LED इमिट्स लाईट्स वेन इट इज, कधी? फॉरवर्ड बायसमध्ये. रिव्हर्स बायसमध्ये असतो का? नाही. नॉट कनेक्टेड म्हटलं तर राहणारच नाही. ग्राउंडेड असेल तर हा प्रश्नच. ओके. त्यानंतर बघा LED हे MCQ जे असेल खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामच्या ओरिएंटेड तुम्हाला लक्षात, म्हणजे मुद्दा म्हणून मी सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी घेतोय. तुम्हाला जर थिओरिटिकल कळालं तर MCQ कळायला खूप इझी जातं. बघा, अँड LED लॉंगर लीड, तुम्हाला म्हटलं ना त्याच्यामध्ये दोन असतात, एक लॉंग आणि एक शॉर्ट, ते दोन टर्मिनल असतात ना. हे बघा, अशा प्रकारे आपण आता बघितलं की LED असतो, त्याला एक लंबी लाईन असते आणि एक छोटी लाईन असते. ही जी असते याला काय म्हणतो आपण? प्लस. याला काय म्हणतो असतो? मायनस. याला म्हणतो आपण ॲनोड. याला काय म्हणतो असतो आपण? कॅथोड, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? लॉंगर लीड म्हणजे सरळ काय सर? ॲनोड. न्यूट्रल आहे का नाही? ग्राउंड आहे का नाही? कॅथोड आहे का नाही? त्यानंतर द ॲरोज इन LED सिम्बॉल इंडिकेट्स, बरोबर आहे. ॲरो काय इंडिकेट करतो? लाईट इमिशन. तो लाईट इमिट करतो ना, इमिशन करतो, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. विच मटेरियल इज कॉमनली यूज इन LED. आता बघा इथे तुम्हाला दिले सिलिकॉन आहे का नाही? आपल्याला माहिती PN जंक्शनसाठी आपण सिलिकॉन वापरतो, PN जंक्शनसाठी आपण जॅल्युमिनियम वापरतो, कॉपर वगैरे. आता काही नाही, इथे राहिलं काय मग? गॅलियम आर्सेनाइड. क्लिअर आहे. LED इज मेनली यूज ॲज, LED कुठे वापरतो आपण? ॲम्प्लिफायर म्हणून वापरतो का? नाही. इथं ट्रान्झिस्टर असतो, बरोबर. रेक्टिफायरमध्ये काय वापरतो आपण? डायोड, बरोबर आहे. ऑसिलेटरमध्ये वापरतो आपण? नाही. हे तीनही ऑप्शन नाही सर. काय? इंडिकेटर. LED कन्झ्युम्स, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण त्याचा ॲडव्हान्टेज बघितला होता की लेस पॉवर कन्झम्पशन असेल, बरोबर. तुम्ही जर बघितलं LED कन्झ्युम्स पॉवर कशी वापरतो? लेस, हाय, इक्वल, 100% लेस, बरोबर. हे तिन्ही ऑप्शन असणार आहे का? नाही, बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲप्लिकेशन ऑफ LED. याच्यापैकी कुठली ॲप्लिकेशन आहे LED ची नाही आहे, बरोबर. लक्षात आलं. तुम्ही बघितलं ट्रॅफिक लाईटमध्ये LED असतो का? यस. इंडिकेटर लॅम्पचा हो माहीत असेल. डिस्प्लेमध्ये 100%. इलेक्ट्रिक हीटरमध्ये LED असतो? नाही, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नॉट ॲन, लक्षात ठेवा. हा शब्द कधी बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज करतो. त्यानंतर इन LEDs लाईट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू, कशामुळं? इलेक्ट्रॉन्स होल्स रिकॉम्बिनेशन. हिटिंग इफेक्ट असतो का? नाही. मॅग्नेटिक असतो का? नाही. केमिकल असतो का? नाही. सिंपल आहे. त्यानंतर बघा, द टायपिकल फॉरवर्ड व्होल्टेज ऑफ रेड LED इज अबाउट. आता हे थोडं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की बाबा रेड, मी तुम्हाला सगळ्यात पहिले दिलं होतं बघायचं क्वेश्चन, बरोबर. हे थोडी व्हॅल्यू रेंज जी असेल थोडी पाठ करून ठेवा की बाबा LED जे असेल फॉरवर्ड बायसमध्ये जनरली 1.8 to 2.2 व्होल्टेज जी असेल ही रेंज थोडी लक्षात ठेवा. ओके. तर LED सिम्बॉल डिफर फ्रॉम अ नॉर्मल डायोड बिकॉज LED सिम्बॉल हा डिफरंट असतो का? हे बघा, एक्स्ट्रा रजिस्टर असतो का? हे काय असं नाही आहे. कॅपॅसिटर सिग्नेचर नाही, इंडिकेटर सिग्नेचर नाही, मग काय? 2 आउटसोर्स ॲरो, बरोबर. बघितले ना आपण असे. त्यानंतर विच LED इज यूज इन रिमोट कंट्रोल, बरोबर आहे. आता हा क्वेश्चन थोडा लक्षात ठेवा. रिमोट कंट्रोलमध्ये कोणता वापरतो? इन्फ्रारेड जे असेल त्याला
वापरत असतो IR LED. ओके, नंतर LED इज अ कोणता कंपोनंट आहे, पॅसिव्ह आहे, ॲक्टिव्ह आहे, मेकॅनिकल आहे, डिव्हाइस आणि AC डिव्हाइस. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, आता हे खूप इम्पॉर्टंट, यात कन्फ्यूज होण्यासारखं काय, बरेच लोक ACला कलेक्ट करतील. बरोबर आहे. मेकॅनिकल तर नाही याची शंकाच नाही. आता कोणी पॅसिव्ह करू शकतो किंवा ॲक्टिव्ह, आता तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं. बरोबर आहे. पहिली गोष्ट LED आपण जनरली कुठं वापरतो, DCवर वापरतो, हे सोडून द्या. त्यानंतर आता पॅसिव्ह आणि ॲक्टिव्हमध्ये कन्फ्युजन होतं. इथं बघा तुम्हाला मुद्दा म्हणून मी ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचे बरेच एक्झाम्पल दिले. बघा पॅसिव्ह, आता LED गोष्ट होता कुठे बघा, LED कशामध्ये येतो रे, ॲक्टिव्हमध्ये येतो. बरोबर आहे. LED कशामध्ये येतो, ॲक्टिव्ह सेमीकंडक्टर डिव्हाइस. ओके, LED लाईफ स्पॅन इज टाईप केली आता व्हेरी लॉंग. बरोबर, आता हे त्याचा ॲडव्हान्टेज आपण बघितलं. बघा ॲडव्हान्टेजवरून तुम्हाला MCQ सुद्धा सॉल्व करायला सोपं जातं. त्यामुळे ईच अँड एव्हरी पॉईंट व्यवस्थित करून ठेवा. ओके, कळालं. हां, अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला LED जो असेल तो एक्झॅक्ट नेमकं काय असतं हे सर्वांना कळलेलं असेल. बरोबर आहे. अजूनसुद्धा तुम्हाला जर काही डाऊट असेल, ओके, मी मुद्दामून तुम्हाला थेरोटिकल एक्झामचे ओरिएंटेड काही व्यवस्थित सिस्टमॅटिक नोट्ससुद्धा बनवून दिले आहेत, ते तुम्ही एक्झामचे ओरिएंटेड पण शिकू शकता. माझा मेन हेतू होता की तुम्हाला समजून सांगणे, तेही तुम्हाला कळालं असेल आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येईल अशा उद्देशाने मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर चला, काही डाऊट आला किंवा काही एखादा टॉपिक नाही कळाला, पॉईंट नाही कळाला, तुम्ही मला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. ओके, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.